काही जोडप्यांमध्ये ना प्रेग्नन्सी होत नाही. अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी. स्ट्रेस इज अ व्हेरी कॉमन फॅक्टर. तुम्ही जस्ट एक ब्रेक घ्या, टेक अ चिल पिल, आणि मग काही महिन्यानंतर पेशंट्स येतात की ओके त्यांना प्रेग्नन्सी नाहीये. सो अनएक्सप्लेन्ड इज एक्सप्लेन्ड लाईक दिस. अच्छा, असं म्हणतात की जर थायरॉइड असेल तर तुम्हाला बेबी नाहीच होणार. थोडासा ते प्रॉब्लेम असते, मासिक पाळी आपली रेग्युलर नसते, मग त्याच्यामध्ये जे मी तुम्हाला म्हटलं ओव्युलेटरी डिस्फंक्शन होतात. बट असं काही नाही की नाही होणार आहे. बऱ्याच वेळा असं बोललं जातं की बेबी होत नाहीये व्यवस्थित, त्या मुलीमध्ये किंवा त्या स्त्रीमध्ये काहीतरी कमी आहे. पुरुषांबद्दल एवढं बोललं जात नाही. जेव्हा मी प्रॅक्टिस सुरुवात केली होती तेव्हा वी यूज टू कोट की 5 ते 10% मेल पेशंट्सला इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम आहे. आता हे प्रमाण इतका वाढलाय, लाईक डाऊन द लाईन 10 years 15 years इट इज ऑलमोस्ट 30%. घातक कुठले आहार ठरू शकतात? घातक जंक फूड, झोमॅटो, स्विगी, त्यातनं तर आणि प्रॉब्लेम्स आहेत. बिकॉज त्याच्यामध्ये नॅनो प्लास्टिक्स जनरेट व्हायला लागले, मायक्रो प्लास्टिक्स आहे ते फूडमध्ये. वी डू नॉट इवन नो. शरीरामध्ये हळूहळू इट्स ॲक्टिंग लाईक अ स्मॉल अमाऊंट ऑफ पॉयझन दॅट वी आर ॲडिंग एव्हरी डे. मॅम, असं खूप लोकांना वाटतं की नैसर्गिक पद्धतीने जे बाळ होतं ना तर तीच पद्धत चांगली आहे. IVF खूप महाग आहे. नैसर्गिकरित्याने जे बाळ होते आणि IVFच्या माध्यमातून जे बाळ होते त्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे. IVF हॅज गॉट अ लॉंग हिस्ट्री नाउ. मिलियन्स ऑफ बेबीज आर बॉर्न थ्रू IVF. असं जर काहीतरी कमतरता असला तर IVF वुड हॅव बीन बॅन्ड कम्प्लिटली. पण यावर खूप गैरसमज आहे की IVF थ्रू झालेलं जे बाळ आहे तर तेवढं जास्त त्याची क्षमता नसते. असं अजिबातच नाही. आफ्टर 30 एग्सच्या क्वालिटी कमी होते, आणखी कमी होते 35 नंतर, आणि आफ्टर 35 ते बऱ्यापैकी कमी येते. पण मॅडम, मग सेलिब्रिटी कसं काय अपवाद ठरतात? सोशल फ्रीजिंग. आता फ्रीजिंगचा ऑप्शन, तुम्ही तरुण वयामध्ये एग्स आपण पहिलाच फ्रीज करू शकता. यू नो दॅट लेटर इन लाईफ यू विल बी व्हेरी बिझी. तेव्हा तुमचं ते एगचं रिझर्व एवढा चांगला नसणार आहे. सो बेटर इट इज यू जस्ट फ्रीज युअर ओन. आपण आधीच ते एग फ्रीज करून ठेवू शकतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा मग त्याचा वापर करू शकतो. येस, डेफिनेटली. रात्री तुम्ही लवकर झोपायचा प्रयत्न करा. तुम्ही जर 12-1 वाजता झोपणार तर कसं तुमचे, बिकॉज जेव्हा आपण झोपतोय तर आपला एक स्लीप हार्मोन असते मेलॅटोनिन, दॅट गेट्स रिलीज्ड. त्याचं बऱ्यापैकी रिलॅक्सिंग ऍक्शन असते. शेतकरी लोकांमध्ये पण सिमेंटचा प्रॉब्लेम आहे डेफिनेटली. वाय? बिकॉज दे आर हँडलिंग सो मच ऑफ केमिकल्स, फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स. अँड सिमिलरली अर्बन पॉप्युलेशनमध्ये जर आपण गेलो तर जे सॉफ्टवेअर प्रोफेशनल्स आहे आणि कंटिन्युअसली दे आर सिटिंग इन फ्रंट ऑफ देअर लॅपटॉप, तर त्यांच्यामध्येही त्यांचं मेल फॅक्टर इन्क्रीज झालेला आहे. हे सगळे ॲडव्हर्टाईज चालू असतात तर त्याच्यात ओळखायचं असं की एक गुड IVF सेंटर कोणतं आहे. हाय, मी हर्षदा अँड वेलकम टू द हेल्दी शो. आज आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध गायनाकोलॉजिस्ट डॉक्टर रंजना शिंत्रे मॅडम. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ऑफ नागपूरमधून त्यांनी MBBSचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. तसेच ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबईमधून त्यांनी MSची डिग्री घेतली आणि गेली 10 वर्ष त्या IVF स्पेशालिस्ट म्हणून प्रॅक्टिस करत आहेत. महिलांचा मातृत्वाचा अनुभव सुखकर व्हावा हे त्यांचं मिशन आहे आणि आजच्या या पॉडकास्टमधून तुम्हाला प्रेग्नन्सीबद्दल तसेच IVF बद्दलच्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. तर अशाच वेगवेगळ्या हेल्थ रिलेटेड विषयांवरचे जे पॉडकास्ट आहेत तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील. तुम्हाला जर कोणत्या विषयाची माहिती हवी असेल तर कमेंट करून कळवा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटतोय त्याबद्दल पण कमेंट करा. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार मॅम. नमस्कार मॅडम, सगळ्यात आधी मला एक प्रश्न हा विचारायला आवडेल. म्हणजे मला खूप त्याच्याबद्दल शंका आहे की काही जोडप्यांमध्ये ना इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट त्यांचा नॉर्मल असतो पण प्रेग्नन्सी होत नाही. सो हे कशामुळे आणि काय कारण आहे त्याचं? हे अगदी खरं आहे. ॲक्च्युली जेव्हा आपण म्हणतोय की हे आपले काही सगळे टेस्ट नॉर्मल आहे तर बेसिकली आपण बघूया की काय काय टेस्टला आपण नॉर्मल म्हणतो आणि काय काय टेस्ट रुटीन टेस्ट असतात त्या जोडप्यांमध्ये ज्यांनी ते हे इन्व्हेस्टिगेशन्स करतात. तर मग बेसिक काय काय इन्व्हेस्टिगेशन्स आहे की जर पेशंट म्हणते, जर ते महिलाची मासिक पाळी एकदम रेग्युलर आहे, नियमित आहे, तिचं काही तक्रार नाही आहे, दॅट मीन्स की तिची पाळी जी आहे ते ओव्युलेटरी सायकल्स आहे, बऱ्यापैकी ते ओव्युलेटरी सायकल्स आहे. दुसरं त्यांची जी गर्भनलिका आहे त्यांची आपण एक तपासणी करतोय तर ते गर्भनलिका ओपन आहे. नैसर्गिक रीतीने प्रेग्नन्सी राहण्यासाठी गर्भनलिका ऑलवेज अँड ऑलवेज ओपनच पाहिजे. तर ते ब्लॉक नाही आहे, दॅट मीन्स ते नॉर्मल आहे. तिसरं, हजबंडच्या जे वीर्य आहे तेही चांगल्या क्वालिटीचं आहे. तर हे सगळे रुटीन इन्व्हेस्टिगेशन जे आपण म्हणतोय आणि हे सगळे नॉर्मल आहे, तरी पण त्या कपलने जर प्रेग्नन्सी राहत नाहीये तर ह्या कंडिशनला युजली आपण म्हणतो अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी. अँड डेफिनेटली हे अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी 30% प्रमाणमध्ये आहे. बरं, आता असं काही नाही आहे की अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी म्हणजे त्या आपण जर थोडासा त्यांच्या उपचार वेगळ्या पद्धतीने केला, सपोज
लाईक त्यांना जे सिम्पल ट्रीटमेंटच्या पेक्षा आपण थोडासा ट्रीटमेंट ॲडव्हान्स केला, लाईक IUI, इंट्रायुट्राईन इन्सेमिनेशन, हे सिम्पल मेथड्सनेही त्या कपलला प्रेग्नन्सी राहू शकतं. इनफॅक्ट कधी कधी सिम्पल बेसिक टेस्ट सोडून कधी कधी एखाद्या पेशंटला ॲडव्हान्स टेस्ट ही करावे लागते. बट युजली फार काही ॲडव्हान्स टेस्ट आपल्याला करायला लागतच नाही. अँड वन ऑफ द मोर इम्पॉर्टंट फॅक्टर्स मी हे डेफिनेटली म्हणणार आहे की स्ट्रेस इज अ व्हेरी कॉमन फॅक्टर. स्ट्रेसमुळे काय होते, पेशंट्सना सारखं ते एक त्यांच्या डोक्यात एक प्रश्न निर्माण असते की माझं काय चुकते काय, मी काय वेगळं करायला पाहिजे काय. तर किती वेळा आम्ही हे प्रयत्न केलाय की बाबा त्या कपलना मी सांगत असते की तुम्ही जस्ट एक ब्रेक घ्या, टेक अ चिल पिल. आणि मग काही महिन्यानंतर पेशंट्स येतात की ओके त्यांना प्रेग्नन्सी राहिली. सो अनएक्सप्लेन्ड इज एक्सप्लेन्ड लाईक दिस. अच्छा, सो स्ट्रेस मेन रिझन आहे याच्यामध्ये. या स्ट्रेस इज डेफिनेटली अ रिझन विच नोबडी नोज अँड वी कॅनॉट सी ना, वी कॅनॉट मेजर की किती स्ट्रेस आहे. सो बिकॉज सारखं ते डॉक्टरांच्याकडे येतात, सारखं ते ट्रीटमेंट घेतात, त्यांचे नातेवाईकही येतात, प्रत्येक वेळी त्यांचे प्रश्न असते, डॉक्टर बरोबर आहे काय, आम्ही सांगतो हो बरोबर आहे, मग काय राहिला नाही प्रेग्नन्सी. ते एक स्ट्रेस फ्री जगणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आताची तर इतकी रुटीन लाईफ प्रत्येकाची चेंज झालेली आहे. आपण बघतो की फास्ट फूड जे आहे जंक फूड खूप कन्झ्युम केलं जातं. आणि याच्यातच ना खूप कमी एजमध्ये काही मुलींना थायरॉइड असेल किंवा त्यांचं वेट पुट ऑन होणं एक्स्ट्रीम लेवलवरती. सो देर इज नॉट प्रॉब्लेम. हे थायरॉइड बेसिकली थायरॉइड इज नॉट ॲक्टिंग. थायरॉइड जस्ट एक हार्मोन, असं नाही की तो फक्त आपली प्रजनन क्षमतावर नाव करते किंवा मासपट. थायरॉइड इज कंट्रोलिंग आवर एंटायर बॉडी. थायरॉइड हार्मोन त्याच्या प्रत्येक ऑर्गन्सवर त्याच्या काही ना काहीतरी रोल आहे. सिमिलरली डायबिटीज जे आपला इन्सुलिन रेझिस्टन्स, इन्सुलिनचं प्रमाण वाढलं किंवा इन्सुलिन सिक्रिशन होते पण ते आपल्या शरीरावर त्याचं ॲक्शन होत नाही. मग हे प्रकारचे प्रॉब्लेम्स आपण खूपच बघायला लागलो आजकाल. पण मग असं म्हणतात की जर थायरॉइड असेल तर तुम्हाला बेबी नाहीच होणार किंवा हे कितपत खरं आहे? नाही. थायरॉइड असेल तर डेफिनेटली थोडासा ते प्रॉब्लेम असते. मासिक पाळी आपली रेग्युलर नसते, मग त्याच्यामध्ये जे मी तुम्हाला म्हटलं ओव्ह्युलेटरी डिस्फंक्शन होतात. बट असं काही नाही की नाही होणार आहे. यू गेट इट टेस्टेड. बेसिक तपासणी असतात, रक्ताची तपासणी आहे, आपला TSH थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, ते आपण जर टेस्ट केलं अँड त्याच्या व्यवस्थित उपचार केलं, थायरॉइडचे कंट्रोल करण्यासाठी गोळ्या असतात, डेफिनेटली पेशंट्सला प्रेग्नन्सी राहते आणि द प्रेग्नन्सी गोज ऑन व्हेरी वेल. काही प्रॉब्लेम होत नाही. फक्त आपल्याला ते वेळच्या वेळी ते टेस्ट करायला पाहिजे आणि ते ट्रीटमेंट व्यवस्थित घ्यायला पाहिजे. फॉलो करणं खूप गरजेचं आहे जे काही गाईडलाईन्स असतील ते. मॅम, बऱ्याच वेळा असं बोललं जातं की जर कपलमध्ये आता बेबी होत नाहीये व्यवस्थित तर मग त्या मुलीमध्ये किंवा त्या स्त्रीमध्ये काहीतरी कमी आहे. पुरुषांबद्दल एवढं बोललं जात नाही, पण तो पण प्रॉब्लेम आहे का? येस, डेफिनेटली. आय रिमेंबर जेव्हा मी प्रॅक्टिस सुरुवात केली होती तेव्हा वी यूज टू कोट की 5 ते 10% मेल पेशंट्सला इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम आहे. बट आता हे प्रमाण इतका वाढला आहे, लाईक डाऊन द लाईन 10 years 15 years इट इज ऑलमोस्ट 30% मेल इन्फर्टिलिटी आहे. आणि ज्याच्या लाईक फिमेल्समध्ये प्रॉब्लेम्स व्हायला लागले, सिमिलर प्रकारे ते मेल्समध्येही प्रॉब्लेम व्हायला लागले. त्याचा मोस्ट इम्पॉर्टंट रिझन आहे की व्यसन एवढं जास्त झालंय. सिगरेट पिणं, व्हॉटेव्हर, दारू अँड हे जे वाढतं व्यसन आहे, प्लस ओबेसिटी. मेल्समध्येही ओबेसिटी, व्यायामाचा बऱ्यापैकी अभाव आहे. व्यायाम केला जाते. पर्टिक्युलरली आम्ही विचारतो त्या जोडप्यांना तुम्ही एक्सरसाइज करता का, तर मोस्ट ऑफ द टाइम्स दी आन्सर इज नो. सो व्यायामाचा अभाव असला तर मग परत ते सगळं हार्मोनल डिस्टर्बन्सेस चालू होतात. की बघा, प्रजनन क्षमता, इन्फर्टिलिटी हे सगळं इंटरप्ले ऑफ हार्मोन्स आहे. जर आपण, आणि इट्स नॉट जस्ट वन फॅक्टर विच इज कंट्रोलिंग इट, त्याच्यामध्ये सगळं आहे. आपला लाईफस्टाईल चेंजेस आहे, आपला डाएट आहे, आपला एक्सरसाइज आहे, तेही जर आपण व्यवस्थित केला नाही तर ऑब्व्हियसली इट इज गोइंग टू अफेक्ट. ओके, आता विषय निघालेलाच आहे तर मॅम, मग असे कुठले आहार आहेत का किंवा कुठले पदार्थ जे इन्फर्टिलिटीवरती परिणामकारक ठरतात? आहार असं पर्टिक्युलर नाही आहे. सी इम्पॉर्टंट इज की आपला डाएट शुड बी रिच इन अँटीऑक्सिडंट्स. आता फिमेल्सना आम्ही सांगतोय की तुम्ही मॅक्सिमम करून थोडं ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स घ्या. त्यांना सांगतोय की थोडासा फायबर डाएट तुमच्या इन्क्रीज करा, मोड आलेले कडधान्य घ्या, थोडा प्रोटीन्स, थोडा फायबर्स हे ॲड केलं की त्यांचा. अँड वन मोर थिंग इज अँटीऑक्सिडंट्स. सो अँटीऑक्सिडंट्स इज व्हेरी इम्पॉर्टंट सोर्सेस आर लाईक द नट्स, द बेरीज. त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स इम्पॉर्टंट असते.
सो ते आपण जास्तीत जास्त घेतलं पाहिजे. जास्त असं नाही, प्रमाणातच घ्यायला पाहिजे, बट इट शुड बी इन्क्लुडेड इन युअर डेली डाएट. ओके. आणि घातक कुठले आहार ठरू शकतात? घातक जंक फूड. खूप मोठा विषय तो. येस येस, जंक फूड इज डिस्ट्रॉइंग एव्हरीथिंग. जंक फूड ने काय व्हायला लागले, एकतर ते बाहेर झोमॅटो, स्विगी, त्यातनं तर आणि प्रॉब्लेम्स आहेत. बिकॉज त्याच्यामध्ये नॅनो प्लास्टिक्स जनरेट व्हायला लागले, मायक्रो प्लास्टिक्स आहे ते फूडमध्ये. वी डू नॉट इवन नो की आपण ते त्या प्रकारचे जेवणचं सेवन करतोय आणि ते आपल्या शरीरामध्ये हळूहळू इट्स ॲक्टिंग लाईक अ स्मॉल अमाऊंट ऑफ पॉयझन दॅट वी आर ॲडिंग एव्हरी डे. सो जंक फूड अवॉइड करा, बेकरी फूड अवॉइड करा, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये शुगर्स आहे. प्रोसेस्ड फूड, पॅक्ड फूड, हे सगळे प्रकारचे फूड यू शुड से कम्प्लिटली नो, कम्प्लिटली अवॉइड करायला पाहिजे. मॅडम, प्रेग्नन्सीची शक्यता वाढवण्यासाठी कुठली स्पेसिफिक वेळ असते का, किंवा कसं आपण प्लॅन करू शकतो का त्या? स्त्रियांमध्ये जे मासिक पाळी असते, जे एक स्पॅन असते 28 डेजचा, 30 डेजचा, मग त्याच्यामध्ये बरेच चेंजेस असतात, सिरीज ऑफ चेंजेस असतात. लाईक आपण जेव्हा सोनोग्राफी करतो आम्हाला कळते की दी एग इज ग्रोईंग, अजून ग्रो होते, अजून त्याची साईज इन्क्रीज होते, मग ते एग रप्चर होते, त्याला म्हणतात ओव्ह्युलेशन. ओव्ह्युलेशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. मग ते ओव्ह्युलेशनचा आधी 48 आवर्स आणि 24 आवर्स नंतर किंवा 48 आवर्स नंतर या रेंजमध्ये जर एका कपलने प्रयत्न केला तर डेफिनेटली प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस इन्क्रीज होतात. ऍक्च्युली ह्याला म्हणतात फिकंडॅबिलिटी, मीन्स द प्रॉबबिलिटी टू रिमेन प्रेग्नेंट इन दॅट सायकल. तर जर ओव्ह्युलेटरी पिरियडच्या आसपासच्या टाइम आपल्याला धरायला पाहिजे अँड द कपल शुड गो फॉरवर्ड विथ इट, मग तेव्हा त्यांची प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस डेफिनेटली इन्क्रीज होतात. पण नैसर्गिक पद्धतीने ही प्रेग्नन्सी राहावी याच्यासाठी आपण काय गोष्टी करू शकतो? बेसिकली एज इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. यंग एज, जे तरुण वयाचे कपल्स आहे त्यांना फार जास्त काही करायला लागत नाही. अँड जस्ट जर कॅलेंडर मेथड बघितला तर त्याच्यामध्ये एक सेफ पिरियड असते, एक रिस्क पिरियड असते. रिस्क पिरियडमध्ये म्हणजे जे ओव्ह्युलेशनच्या आसपासच्या पिरियड आहे त्याच्यामध्ये जर त्यांनी रिलेशन ठेवला तर प्रॉबबिलिटी टू रिमेन प्रेग्नन्सी इन्क्रीजेस. प्लस त्यांचं लाईफस्टाईल ऑब्व्हियसली, आता मी जसं मगाशी यू आस्क्ड मी अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी, अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटीमध्ये हेही एक रिझन आहे की आपला लाईफस्टाईल बरोबर नाही आहे. पहिल्यासारखं आता लाईफस्टाईल, यू विल ऑल्सो अग्री की लाईफस्टाईल नाहीच राहिला आहे, खूप चेंज झालं डेफिनेटली. सो त्यांनी ते सगळंच त्यांचं अप्रोप्रिएट करायला पाहिजे, सगळं व्यवस्थित करायला पाहिजे अँड निरंतर प्रेग्नन्सीसाठी प्रयत्नही करायला पाहिजे, मग डेफिनेटली ते अचीव. एज हा प्रॉब्लेम ठरू शकतो? येस, डेफिनेटली. एज इज अ व्हेरी इम्पॉर्टंट मार्कर. एज इन इट सेल्फ इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. आयडियल एज जर आपण म्हटला, ऍक्च्युली इट इज नॉट आयडियल एज बट अप्रोप्रिएट एज जर आपण म्हटला फॉर प्रेग्नन्सी, इट इज 20 to 30. 20 to 30 मध्ये काय होते, स्त्रियांमध्ये चांगले क्वालिटीचे ऑफ एग्स तयार होतात आणि ते फर्टिलायझेबल असते, म्हणजे ते फलित होतात. बट जर एज आपला वाढत गेला 30 अँड बियॉन्ड, मग ते ग्राफ जे आहे ना, आफ्टर 30 एग्सच्या क्वालिटी कमी होते, आणखी कमी होते 35 नंतर, आणि आफ्टर 35 ते बऱ्यापैकी कमी येतं. पण मॅडम, मग सेलिब्रिटी कसं काय अपवाद ठरतात यासाठी? हा, ऍक्च्युली सेलिब्रिटीज इफ यू सी, दे टेक व्हेरी गुड केअर ऑफ देमसेल्व्स. ठीक आहे, राईट. त्यांचं एक्सरसाइज परफेक्ट असते, त्यांचं न्यूट्रिशन ही खूप चांगलं असते. सो इफ अँड दे लुक यंग, so to look young they live like a young person basically. So they do all those kinds of activities. Celebrities व्यतिरिक्त अजून जर आपण असे फिमेल्स बघितला जे वर लेट 30s और अर्ली 40s, मग IVF इज अ व्हेरी गुड ऑप्शन. इन विट्रो फर्टिलायझेशन, त्याच्यामध्ये आपण जे प्रोसिजर आहे की ते स्त्रीबीज आपण सगळे बाहेर काढून एक चांगल्या मेथडने आणि ते आपण फलित करून त्यांच्याही गर्भपिशवीमध्ये सोडायचं. बरं, हे एक IVFचं ऑप्शन असते. आणि डोनर एग्सचं पण ऑप्शन असते. आता जे स्त्रियांचं वय खूप जास्त आहे, मग त्यांच्यामध्ये आपण एग्स घेऊ शकतो, पण ते दुसरी एक स्त्री असते, त्यांच्याही एग्स डोनर एग्स म्हणून वापरता जाते आणि पेशंट ज्यांना ते प्रेग्नन्सी पाहिजे त्यांच्या ह्याच्यामध्ये ट्रान्सफर केलं जाते. अच्छा, सो ही एक नवीन पद्धत आहे. या वन मोर इम्पॉर्टंट ॲडव्हान्समेंट इज की आजकाल जे लोकांना करिअर करायची आहे, लेट मॅरेजेस आहे, सो सोशल फ्रीजिंग. आता फ्रीजिंगचा ऑप्शन, तुम्ही तरुण वयामध्ये एग्ज आपण पहिलाच म्हणजे फ्रीज करू शकता. ह्याला लग्न करणं अजिबात कंपल्सरी नाहीये. यू नो दॅट लेटर इन लाईफ यू विल बी व्हेरी बिझी, यू विल नॉट हॅव, तेव्हा तुमचं ते एगचं रिझर्व एवढा चांगला नसणार आहे. सो बेटर इट इज दॅट यू टेक वन स्टेप अहेड अँड यू जस्ट फ्रीज युअर ओन. आपण आधीच ते एग फ्रीज करून ठेवू शकतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा मग त्याचा वापर करू शकतो. येस, डेफिनेटली. ओके, सो याच्यासाठी काय कॉस्ट किंवा काय पद्धत असते?
सी कॉस्ट इज डेफिनेटली ऑल दोज हु आर गोइंग फॉर सच ऑप्शन्स त्यांच्यासाठी ही डेफिनेटली अफोर्डेबल आहे. इट्स नॉट व्हेरी हाय. ठीक आहे. अँड लेटर ते एग्स तर यंगच आहे, इवन दो दॅट फिमेल हॅज प्रोग्रेस्ड इन हर एज, बट दॅट एग इज स्टील यंग. पण नंतर मग त्याचे काही कॉम्प्लिकेशन्स वगैरे काही फेस करावं नाही लागणार असं काही सांगता येत नाही. कॉम्प्लिकेशन्स तर जर ती महिला आता जास्त वयाची झाली आहे तर ते प्रेग्नन्सी रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स जे आहे, लाईक त्यांचा वयानुसार त्यांना जे बीपी होण्याची चान्सेस आहे किंवा डायबिटीज होण्याची आहे ते होऊ शकतं. दॅट इज वी कॅनॉट प्रिडिक्ट ऍक्च्युली. पण ते जे होणारं बाळ आहे तर ते व्यवस्थित नॉर्मल सुदृढ होऊ शकतं. येस 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 डेफिनेटली. नैसर्गिकरित्याने जे बाळ होते आणि IVFच्या माध्यमातून जे बाळ होते त्याच्यामध्ये काहीही बाळामध्ये असं काही प्रॉब्लेम नाही. IVF हॅज गॉट अ लॉंग हिस्ट्री नाव. इट्स बीन मोर देन हाफ अ सेंचुरी. 1978 फर्स्ट टेस्ट ट्यूब बेबी वॉज बॉर्न, लुई ब्राउन. अँड इन इंडिया ऑल्सो दुर्गा वॉज अ फर्स्ट टेस्ट ट्यूब बेबी. मग ते अजूनही आहे ना. अँड मेनी इन इयर्स, सो मेनी पासिंग इयर्स, मिलियन्स ऑफ बेबीज आर बॉर्न थ्रू IVF. असं जर काहीतरी कमतरता असला तर IVF वुड हॅव बीन बॅन्ड कम्प्लिटली. पण यामध्ये खूप गैरसमज आहेत मॅडम की IVF थ्रू झालेलं जे बाळ आहे तर ते तेवढं जास्त त्याची क्षमता नसते किंवा ते वीक असतं. असं अजिबातच नाहीये. आता at what age you were born, maybe in the 80s or 90s. So again that's what I'm telling you की इतके वर्ष झालंय, there are so many babies all over the world through IVF. So असं काहीच नाही. जस्ट एक गैरसमज आहे. वाय? बिकॉज नैसर्गिक रीतीने जे काय होते, स्त्री बीज जे फलन प्रक्रिया होते ते स्त्रीच्या आतमध्ये होत असते. आणि IVF मध्ये सेम ते प्रोसिजर जे इन विवो आहे ते आपण इन विट्रो मीन्स स्त्रीच्या बाहेर एक प्रयोगशाळामध्ये एक लॅबमध्ये आपण करतोय. स्त्री बीज आणि पुरुष बीज एकत्र करून त्याला आर्टिफिशियली आपण फलित करतोय आणि त्याला आपण एक 2-3 दिवस वाढ करतोय, 3 दिवस 5 दिवस, आणि ते तयार झालेला एम्ब्रिओ परत आपण ते स्त्रीच्या गर्भपिशवीमध्ये सोडत असतोय. सो ह्याच्यामध्ये दोष निर्माण होणं किंवा हे कमतरता होण्याचं काही हे नाहीये. इनफॅक्ट जे नॅचरल प्रेग्नन्सीमध्ये जे नैसर्गिक रीतीने प्रेग्नन्सी राहते त्याच्यामध्ये जर काय दोष निर्माण होऊ शकते. सिमिलरली 5 to 10% केसेसमध्ये नॅचरल प्रेग्नन्सीमध्ये पण बाळामध्ये दोष निर्माण होतात. त्या सेम ह्याच्यानी इन IVF प्रेग्नन्सीज मध्ये पण होऊ शकतं. पण ह्याच्यात हे अजिबातच नाहीये की IVF प्रेग्नन्सीजच्या बेबीज मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतो. मॅडम, नैसर्गिक पद्धतीने जर प्रेग्नन्सी राहावीशी वाटत असेल आणि ती राहत नसेल तर त्यासाठी काय करायचं उपचार? डेफिनेटली IVF, इन विट्रो फर्टिलायझेशन. टेस्ट ट्यूब बेबी हे खूप चांगला पर्याय आहे, ऍक्च्युली खूप चांगला पर्याय आहे. बिकॉज नैसर्गिक रीतीने जे प्रक्रिया आतमध्ये होत असेल आणि ते होत नाहीये, सो दी अदर ऑप्शन इज की तेच सेम मेथड, ते सेम प्रोसेस आपण एक लॅबमध्ये करूया. राईट. सो द फिमेल हॅज गॉट व्हेरी गुड चान्सेस ऑफ रिमेनिंग प्रेग्नेंट. उशिरा प्रेग्नन्सीचा त्यांनी जर चान्स घेतला तर त्याच्यात काही प्रॉब्लेम त्यांना फेस करावे लागतात का बाकीचे काही? तेच आता उशिरा प्रेग्नन्सी लाईक आफ्टर द एज ऑफ 35 एक स्त्रीला पाहिजे प्रेग्नन्सी. सो त्यांच्यामध्ये प्रेग्नन्सी राहण्याचा चान्सेस थोडा कमी व्हायला लागते. असं नाही की राहत नाही, कमी व्हायला लागते. बिकॉज अगेन ते स्त्रीबीज जे आहे, जी आपली प्रजनन क्षमता बेसिकली ते एग्सवर अवलंबून असते आणि त्यांची क्वालिटी ग्राफ कमी व्हायला लागते. ग्राफ गोज डाऊन ड्रास्टिकली. सुरुवातीला इनिशियल इयर्समध्ये आपलं एग्स आर व्हेरी गुड इन क्वालिटी अँड नंतर ते एग्सची क्वालिटी कमी व्हायला लागते. सो देन दे हॅव टू गो फॉर IVF. IVF इज अ बेटर ऑप्शन. आणि जर IVF त्यांच्या सेल्फ एग्सने जर होत नसलं देन वी गो फॉर अदर ऑप्शन. डॉक्टर कधी सजेस्ट करतात पेशंटना की तुम्हाला आता IVF ची गरज आहे आणि तुम्ही हे करा आणि हे सक्सेसफुल पण होईल, असं काही सांगतात का डॉक्टर? हां, बेसिकली कसं असते, आपण ते स्त्रीला बघत असतोय एव्हरी व्हिजिट्सला. वी ट्राय सिम्पल मेथड्स ऑल्सो. असं नाही आहे की पेशंट 35 इयर्सचे आहेत तर डायरेक्टली IVF करायचं, असं काही नाही आहे. ओके. वी सिस्टमॅटिकली त्यांचं आपण हिस्ट्री बघतोय, त्यांचं एक्झामिनेशन करतोय, त्यांचे रुटीन टेस्ट काय आहे, त्यांच्यामध्ये काय दोष आहे, प्लस त्यांच्याबरोबर त्यांच्या पार्टनरमध्ये काय आहे, चेक केलं. येस, सगळं चेक केलं जाते. अँड इट इज अ होलिस्टिक मॅनेजमेंट. इट इज नॉट दॅट की तुमचं एज 35 चला IVF करा, असं नसते. वी सी द कपल ॲज अ होल. त्यांना आपण कधी सिम्पल ट्रीटमेंट देतो, परत आपण थोडासा अपग्रेड करतोय, टप्प्याटप्प्याने आपण स्टेप्स इम्प्रूव्ह करतोय. लाईक वी डू IUI, इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन. इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन आपण एक 3 सायकल्स 4 सायकल्स मॅक्सिमम करून बघतोय. जर तेही सक्सेसफुल नाही झाला, समटाइम्स वी गो फॉर अ लॅप्रोस्कोपी. आपण लॅप्रोस्कोपी ही करतोय, लॅप्रोस्कोपी दुर्बिणीद्वारा शस्त्रक्रिया. त्याच्यामध्ये आपण बघतोय वेदर एव्हरीथिंग इज नॉर्मल ऑर नॉट. आणि तेही जर नॉर्मल असलं अँड पेशंट डझंट वॉन्ट टू वेस्ट मच टाइम, देन वी से की बाबा आता यू शुड
अपग्रेड टू IVF. त्याच्या आधी म्हणजे काही काही या बेसिक गोष्टी आहेत तर त्यात करून चेक करू शकतो आपण. मॅडम, जसं BMI किंवा ओव्हरवेट किंवा इतर बाकीच्या काही घटकांचा त्या फिमेलवर आणि मेलवर पण परिणाम होतो आणि मग बेबी कन्झ्युम किंवा बेबीसाठी पण काही घातक ठरू शकतं का ते? आता आपल्याला माहित आहे PCOD आजकाल किती कॉमन झालंय. खूपच म्हणजे प्रॉब्लेम आता प्रत्येकीमध्येच जाणवा लागला. आणि असं नाही, त्याच्या अवेअरनेस ही खूप जास्त झालंय. इनफॅक्ट किती वेळा लहान लहान मुली येतात, दे टेल मी, ते OPD मध्ये त्यांनी येतात आणि डायरेक्टली सांगतात मॅडम मला PCOD आहे. मग मी त्यांना विचारते वाय आर यू लेबलिंग युअर सेल्फ ॲज PCOD. मग ते डेफिनेटली त्यांच्या तक्रार त्यांची तशीच असते. मासिक पाळी अनियमित असते, मग त्यांच्या फेसवर खूप ॲक्नी असते, पिंपल्स असते, स्किन इज व्हेरी ऑइली, स्किन हॅज गॉट लॉट ऑफ हेअर चेंजेस, फेशियल चेंजेस तसे असतात. सो PCODमुळे काय होतंय की एकतर त्यांचे मासिक पाळी इज नेव्हर रेग्युलर, ते थोडे ओव्हरवेट पण असतात. मग ते बेसिकली एक चक्र आहे. PCOD इज लाईक अ विशियस सायकल. त्यांना असं वाटतं की वजन वाढलंय म्हणून पाळी आली नाही, आणि मग आम्ही त्यांना समजावून सांगतो की असं नाहीये बाळ, त्याचा काही संबंध नाहीये. नाही संबंध आहे. इट इज लाईक दी अदर वे राऊंड. ओके. म्हणजे तुमचं वजन वाढलंय म्हणून पाळी येत नाही. खरं त्यांना असा गैरसमज असते की वजन वाढलं पहिला, नाही पहिला पाळी आली नाही म्हणून वजन वाढले. ओके. तर वी टेल देम की हे इट इज अ स्लो प्रोसेस. तर पहिला तुमचं वजन वाढलंय, मग हे पाळीच्या तक्रार चालू झाले. ठीक आहे. सो वेट लूज करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. एक्सरसाइज करणं, डाएट मीन्स नॉट अवॉइडिंग फूड, डाएट मीन्स हॅव्हिंग अ हेल्दी फूड अँड ॲट प्रॉपर इंटरव्हल्स. असं नाही की आपण आधेमध्ये बिंज इटिंग करतोय. सो एक तुमच्या फिक्स्ड इंटरव्हल्समध्ये तुमचं मील्स व्हायला पाहिजे. ब्रेकफास्ट शुड बी ॲट दिस टाइम, लंच तर तुमचा हे टाइम आहे, डिनरचा हे टाइम आहे, आणि आधेमध्ये खात राहायचं, दिस इज नॉट गुड. प्लस इटिंग द फूड आउटसाइड, स्ट्रीट फूड, ते आजकाल ते खूपच टीनेजर्स आणि ह्यांना यंग पॉप्युलेशनला खूपच आवडते. सो दॅट ऑल्सो हॅज टू बी मिनिमाइज्ड. बिकॉज परत आणि वजन वाढलं की परत आपला इन्सुलिन रेझिस्टन्स वाढते. इन्सुलिन रेझिस्टन्स एक बेसिक हे आहे जे PCOD मध्ये खूप प्रॉब्लेमॅटिक आहे. आणि आपल्या अँड्रोजन हार्मोन्स वाढते. मग हे सगळ्या तक्रारीमुळे मग ते अडकून राहतो आपण PCODचे पेशंट्स. सो वन स्टार्ट विच वी कॅन गिव्ह इज की तुमचं वजन कमी करणे. काहीतरी त्यांना टार्गेट्स आपण सेट करून देतो की बाबा यू लूज ॲटलीस्ट, वी आर नॉट सेईंग की तुम्ही तुमचं 10 किलो वजन कमी करा. आम्ही हे सांगतोय की ॲटलीस्ट लूज 2 kgs वेट, 4 kgs वेट. ते तेवढा डुएबल आहे, अचिव्हेबल आहे. हळूहळू जरी सुरुवात एक्झॅक्टली. आणि जर त्यांनी एक त्यांचा 2 kgs 4 kgs पण वेट लॉस केला ना, तर त्यांची मासिक पाळी नियमित व्हायला चालू होते. त्यांनाही स्वतः कळायला लागते की हा किती डिफरन्स झालाय. तो फरक पडतो, नक्की फरक पडतो. वेट इज अ व्हेरी, वेट, BMI, दॅट मेक्स अ डिफरन्स. आता ना मॅम, खूप सगळे ॲडव्हर्टाइजमेंटची दुनिया आहे ही, आणि इतके सगळे ॲडव्हर्टाईज चालू असतात, तर त्याच्यात ओळखायचं असं की एक गुड IVF सेंटर कोणतं आहे किंवा काय त्याच्यात वैशिष्ट्य असली पाहिजे. आजकाल काय जमानाच आहे ॲडव्हर्टाइजमेंटचा, मार्केटिंगचा. प्रत्येक जण त्यांचा ॲडव्हर्टाइजमेंट करतात. सो IVFचं बेसिकली सक्सेस रेट in the textbooks it is 30 to 40% only. Okay. But in all the centers minimum success rate they claim is 50 to 60%, and ते अगदी बरोबर आहे. 50 to 60% सक्सेस रेट असतंय. वाय? बिकॉज आजकाल विथ ॲडव्हान्समेंट्स, विथ मॉडर्न इक्विपमेंट्स, चांगले आणि वर्किंग प्रोटोकॉल्स आपले खूप चांगले असतात IVF सेंटर्सचे. सो ते प्रोफिशियंट डॉक्टर्स आहे, ते पूर्ण टीम खूप प्रोफिशियंट आहे, प्रशस्त आहे. सो सक्सेस रेट इज 50 to 60%. काही सेंटर्स म्हणतात 70 to 80%, 80 to 90%. ॲक्च्युली 80 to 90% थोडा जास्त वाटतं. बट सी काय आहे की वी शुड ऑल्सो सी की सक्सेस रेट डिपेंड्स ऑन की ज्या सेंटर्समध्ये इंडिकेटेड IVF होतात, लाईक त्या महिलांना, त्या कपलना खरंच IVFची गरज आहे आणि त्यांच्यावर IVFचंच ट्रीटमेंट होते, दॅट शुड डिफाईन देअर सक्सेस रेट. अदरवाईज यंग पेशंट्स ज्यांच्यामध्ये IVFची गरज नाही आहे, सिम्पल ट्रीटमेंटनेच कदाचित त्यांना प्रेग्नन्सी राहिला असतं, आणि अशावर आपण जर IVF केलं तर ते डेफिनेटली सक्सेस होणारच. आणि मग ते सेंटर्सच्या सक्सेस स्टोरीज वाढत राहतात. सो वी शुड बी ॲज अ पब्लिक, दे शुड बी कॉशियस अबाउट की ते सेंटर्समध्ये काय प्रोटोकॉल, म्हणजे हाऊ दे आर वर्किंग, त्यांचे सक्सेस रेट. आता हे ॲक्च्युली 80 to 90% थोडा जास्त आहे, बट साधारण तर 50 to 60% सक्सेस रेट असतातच, अँड दॅट इज ओके. मॅडम, IVF स्पेशालिस्ट आणि गायनाकोलॉजिस्ट यांच्यामध्ये काय फरक आहे? म्हणजे त्यांचं नॉलेज, एज्युकेशन, त्यांचे ट्रीटमेंट वगैरे. या
IVF जे स्पेशालिस्ट आहे त्यांचा मध्ये जरा फरक, त्यांच्यामध्ये फरक असतोय. त्यांचा एज्युकेशनल क्वालिफिकेशन मध्ये फरक असतोय. बिकॉज IVF इज अ सेट ऑफ प्रोसिजर्स. त्याच्यामध्ये खूप नॉलेज अप्लाइड नॉलेज लागते. त्याचा मागच्या पूर्ण एंडोक्रिनॉलॉजी, जे आपल्या शरीराचे सगळे एंडोक्राइन हार्मोन्स आहे, त्याचे खूप नॉलेज आपल्याला लागते. सो आणि जेव्हा आपण IVF मध्ये काय प्रोसिजर्स करतोय, लाईक स्त्रीबीज बाहेर काढणे, त्याला ओवम पिकअप म्हणतात. ते परत ते गर्भ आपण जे गर्भपिशवीमध्ये सोडत असतोय त्याला म्हणतात एम्ब्रिओ ट्रान्सफर. हे सगळं मेथड्स खूप स्किलफुली केलं जाते. सो थोडा त्याला ट्रेनिंग लागते डेफिनेटली. अँड काही वर्षानंतर ते मग इनफॅक्ट पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आम्ही फेलोशिप्स वगैरे करतोय. अँड देन वी कीप ऑन रिपीटिंग दीज प्रोसिजर्स, वी कीप ऑन डुईंग अँड डुईंग ओव्हर अ. सो इट इज अ लर्निंग कर्व बेसिकली. तर ते केल्यानंतरच यू आर अन IVF स्पेशलिस्ट. अँड जे IVF सेंटर्समध्ये तुम्ही बघताय, ऑल दोज डॉक्टर्स दे आर डेफिनेटली IVF स्पेशलिस्ट. म्हणजे त्यांचं ते एज्युकेशनल क्वालिफिकेशन, त्यांचं ते ट्रेनिंगही झालेलं आहे, सगळं झालेलं आहे. देन ओनली दे कॅन बी क्वालिफाईड एज. त्यांच्यात फरक आहे थोडा. येस आहे. तुमच्या घरी तर मॅम तुम्ही, मला असं कळलं की होल फॅमिली यू आर गायनोकॉलॉजिस्ट. सो तुम्हाला एकमेकांचा तितका फायदा होतो, नॉलेजचा, एक्सपिरियन्सचा वगैरे? डेफिनेटली खूप होतं. बिकॉज आता ऑब्स्टेटिक्स गायनेकोलॉजी हे फील्ड तेवढंच, प्रेग्नन्सी डिलिव्हरी तेवढंच नाही राहिलं. आता त्याच्यामध्ये पण खूप डायव्हर्सिफिकेशन आहे. लाईक आता त्याच्यामध्ये लॅप्रोस्कोपिक सर्जरीज आहे, त्याच्यामध्ये लेझर्स कॉस्मेटिक सर्जरीज आहे, इन्फर्टिलिटी एक पार्ट वेगळंच झालं. सो लाईक आता आम्ही तिघे गायनेकोलॉजिस्ट आहे. सो काय होते की ज्या फील्डमध्ये आम्ही जास्त प्रोफिशियंट आहे, आम्ही जास्त स्पेशलाइज्ड आहे, वी टेक केअर ऑफ दॅट पार्ट. म्हणजे रेग्युलर ऑब्स्टेटिक्स पार्ट, रेग्युलर प्रसूतीनंतर ते तर आम्ही बघतोच. बट काय होते की आता लाईक माझा आवडता फील्ड आहे इन्फर्टिलिटी. सो आय कॅन कॉन्सन्ट्रेट मोर. तर मला हे अजिबात टेन्शन नसते की जेव्हा माझी एक पेशंट आहे, ती आता डिलिव्हरी टेबलला आहे आणि समवेअर आय एम स्टक, म्हणजे मला एक माझी इन्फर्टिलिटीची पेशंट आहे, तर मी माझा जास्त वेळ आणि उचित वेळ देऊ शकते माझ्या पेशंट्सला. सो तिघे डॉक्टर्स असल्यामुळे. अँड दुसरं की आम्ही सल्ला पण घेऊ शकतो एकमेकांचा. वी कॅन डिस्कस. आम्ही किती वेळ डायनिंग टेबलवर पेशंट्सच गप्पा मारत असतो. सिमिलरली लाईक माझे हजबंड ही इज अ एंडोस्कोपिक सर्जन, लॅप्रोस्कोपिक सर्जन. तर वी एन्जॉय डुईंग दॅट अँड विदाउट एनी बर्डन, विदाउट एनी स्ट्रेस. आणि जेव्हा आम्ही स्ट्रेस फ्री आहे, आय थिंक वी आर एबल टू गिव्ह आवर बेस्ट टू आवर पेशंट्स ऑल्सो. डेफिनेटली. सो मी माझा इन्फर्टिलिटीचा एक पाथ निवडले, माझ्या हजबंडने he has chosen for himself laparoscopy. And we are happy doing that. मॅम, असं खूप लोकांना वाटतं की नैसर्गिक पद्धतीने जे बाळ होतं ना, तर तीच पद्धत चांगली आहे. IVF खूप महाग आहे किंवा सारखं डॉक्टरांकडे जावं लागतं. सो याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे खूप कॉस्टली आहे का? सारखं डॉक्टरांच्याकडे जायला लागते, बरोबर आहे. बिकॉज वी आर डुईंग सच अ इंट्रिकेट प्रोसेस. आता स्त्रीबीज जेव्हा नैसर्गिक रीतीने एकच तयार होते आणि ते सिस्टममध्ये रिलीज होते आणि पेशंटला प्रेग्नन्सी राहते, त्याच्यामध्ये काय बघायला लागणार जास्त. बट वेन वी आर डुईंग द सेम थिंग आउटसाइड, आपण एक लॅबमध्ये करतोय, त्याच्यामध्ये मिस्टेक्स अलाउड नाही आहे. ओके, मिस्टेक्स आर नॉट अलाउड. तर मग आपल्याला ऑब्व्हियसली पेशंटला फ्रिक्वेंटली वारंवार बघायला लागते, वारंवार काउन्सिलिंगही करायला लागते. सो स्त्रीबीज बाहेर काढण्याचं प्रोसेस झालं, पेशंटला आपण इंजेक्शन्स देतोय. मग ते इंजेक्शन्स आर डेफिनेटली कॉस्टली. बिकॉज त्या इंजेक्शनची प्युरिटी विल डिसाईड की किती चांगले क्वालिटीचे एग्ज आपल्याला तयार होऊन मिळेल. अँड म्हणजे पेशंटला, म्हणजे लेमॅन इतर लोकांना असं वाटतं की खूप कॉस्टली आहे, बट त्याच्या मागे काय काय स्टेप्स असते ते त्यांना कळत नाही बेसिकली. सो म्हणजे काळजीपूर्वक करणारी ही गोष्ट आहे. डेफिनेटली आहे, लक्ष द्यावं लागतं, जास्त खूप लक्ष द्यावं लागतं. आणि पेशंटना डॉक्टर बोलवतात की एक व्यवस्थित त्यांचा चेकअप होऊ दे आणि छान प्रोसेस. बिकॉज ते एक जेव्हा सुरुवातीला आपण पिकअप करतोय पेशंटचे एग्ज आपण बाहेर काढतोय, त्याच्या आधीचा जे ड्युरेशन असते त्याच्यामध्ये पेशंटला काही काही इंजेक्शन्स देत जाते. दररोज पेशंटला आपण इंजेक्शन्स देतोय, मग त्याचे सोनोग्राफीज असते. दोज इंजेक्शन्स आर लिटरली कॉस्टली अँड दॅट इज नॉट इन आवर हँड्स. सो थोडा कॉस्टली म्हणता येते, बट इट इज नॉट दॅट कॉस्टली ऑल्सो की पेशंट अफोर्ड करू शकत नाही. ते डेफिनेटली अफोर्डेबल आहे. मॅम, IVF ही प्रक्रिया असं काही आहे का की ह्या पेशंटवरती करू नये ही ट्रीटमेंट, असं काही आहे? बेसिकली IVF करू नये म्हणजे त्याचं रिझन काय आहे की जर ती फिमेल एज खूप जास्त आहे, लाईक ॲट द एज ऑफ 45 शी इज कमिंग की आता मला IVF करायची आहे, तर डेफिनेटली IVF काय नॅचरली पण जर ती
महिला जर प्रेग्नेंट राहिली तर त्यांच्यामध्ये बीपी होण्याचे प्रॉब्लेम्स, डायबिटीज होण्याचे प्रॉब्लेम्स, हे जे की नॅचरल रीतीने पण प्रेग्नन्सी राहिली तरीही प्रॉब्लेमॅटिक आहे. तर असे पेशंट ज्यांना आधीपासूनच काहीतरी कंडिशन्स आहे, हाय रिस्क फॅक्टर्स ज्याला आपण म्हणतोय की त्यांना बीपी आहे, डायबिटीज आहे, थायरॉइड आहे किंवा काही किडनी डिझीज आहे, तर त्यांच्यामध्ये IVF करून काही उपयोग होणार नाही. बिकॉज इवन दो जर IVF करून ते प्रेग्नेंट राहिली तर तिच्या प्रेग्नन्सीचा प्रवास काय स्मूथ राहणार नाही. म्हणजे शी विल गेट अबॉर्टेड, नंतर काहीतरी खूप प्रॉब्लेम्स, मेजर प्रॉब्लेम्स होतात. सो दॅट एज इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर बियॉन्ड द एज ऑफ 42. इनफॅक्ट त्याच्यावर पण खूप आमचे जे असोसिएशन्स असतात किंवा आमचे जे ऑर्गनायझेशन्स असतात, फिगो वगैरे, ते आम्ही क्रायटेरिया डिसाईड करतोय की कुठल्या एजपर्यंत IVF करणं बरोबर आहे. तर बियॉन्ड 42 आय वुड सजेस्ट की न केलेला बेटर. मॅम कसं असतं ना, मेल इनफर्टिलिटी बद्दल जास्त काही बोललं जात नाही किंवा प्रॉब्लेम हा स्त्रीमध्येच आहे हीच मान्यता अजूनही आहे. सो त्याबद्दल तुमचा अनुभव काय आहे आणि काय सांगायला आवडेल? ॲब्सोल्युटली. अगदी माझ्या प्रॅक्टिसच्या सुरुवातीला 5 to 10% कपल्सना मेल फॅक्टर रिझन होता. आता डाऊन द लाईन 10 years 15 years ते प्रमाण फ्रॉम 5 to 10% इट हॅज कम टू 30%. सो वी कॅन सी अ मेजर ड्रास्टिक चेंज. आता रिझन्स आपल्या समोरच आहे आणि इट्स व्हेरी क्लिअर कट. एकतर व्यसन खूप आहे, व्यसन इन्क्रीज झालेलं आहे, प्लस ते प्रोफेशनल स्ट्रेस पण आहे. एकतर वेगवेगळे लोक आपले वेगवेगळे क्षेत्रामध्ये आहे आणि ते काहीच करू शकत नाही. सम पीपल आर लाईक फार्मर्स. इनफॅक्ट फार्मर पॉप्युलेशनमध्ये पण इन्फर्टिलिटी खूप जास्त आहे. वाय? बिकॉज दे आर हँडलिंग सो मच ऑफ केमिकल्स, फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स. तर त्यांचा तर शेतकरी लोकांमध्ये पण सिमेंटचा प्रॉब्लेम आहे डेफिनेटली. अँड सिमिलरली अर्बन पॉप्युलेशनमध्ये जर आपण गेलो तर जे सॉफ्टवेअर प्रोफेशनल्स आहे, कंटिन्युअसली दे आर सिटिंग इन फ्रंट ऑफ देअर लॅपटॉप, स्क्रीन टाइम 8-10 तास. एक्झॅक्टली, दे आर सिटिंग विथ देअर लॅपटॉप. तर त्यांच्यामध्येही त्यांचं ते मेल फॅक्टर इन्क्रीज झालेला आहे. थर्डली आपण बघितलं तर अगेन त्यांचंही इटिंग हॅबिट्स आर नॉट दॅट गुड. लॅक ऑफ एक्सरसाइज. मेल पॉप्युलेशनमध्ये जे ओबेसिटी आहे ती खूप जास्त वाढत गेली आहे. अँड बेसिकली लॅक ऑफ एक्सरसाइजेस, त्यामुळे काय व्हायला लागले की मेल्समध्ये अजून काही प्रॉब्लेम्स आहे, लाईक इरेक्टाईल डिस्फंक्शन व्हायला लागले, मग लॉस ऑफ लिबिडो. मग त्यांची इच्छा ही किती वेळा कपल्स ते टेल मी की मॅडम आम्हाला इच्छा होत नाहीये. सो अगेन दी अंडरलाईंग कॉजेस, थायरॉइड, परत मग डायबिटीज, हे सगळे तपासण्या आपण करतो असे सिच्युएशन्समध्ये. सो सगळं एकतर बदलतं वातावरण, रुटीन, खाणं पिणं आणि तुमच्या काही सवयी असतील, बॅड हॅबिट्स असतील, सगळ्यातच इतका सगळा परिणाम होतोय या गोष्टीवर. येस. आणि त्याच्यासाठी मग जे पुरुष आहेत तर ते पण तितकेच जबाबदार आहेत. हां, येस, डेफिनेटली. For when we want to achieve pregnancy, it is the cooperation of both the partners. तर दोघांनी मिळून त्याच्यावर वर्क करायला पाहिजे. इट इज नॉट जस्ट द फिमेल हु इज रिस्पॉन्सिबल. मग सगळ्यांना तुम्हाला आता एक काय सोशल मेसेज द्यायला आवडेल या सगळ्या विषयावरती? स्पेशली एक तुमचा ॲडवाईस काय असेल? इन्फर्टिलिटी हे प्रमाण खूपच जास्त वाढलं आहे, लाईक बिकॉज देर आर सो मेनी इन्फर्टाईल कपल्स ऑल ओव्हर द वर्ल्ड. बट हे आपणच तयार केल्यासारखं आहे. जस्ट लाईक सो मेनी लाईफस्टाईल डिसऑर्डर्स, जस्ट लाईक PCOD पहिला नव्हता एवढा, आता PCOD सगळ्यांना PCOD. सो बेसिकली वी शुड गो बॅक टू आवर ओल्ड ट्रेडिशनल मेथड्स, जे आपला होता की रात्री लवकर झोपणे, अर्ली टू बेड, म्हणजे रात्री लवकर झोपायचा. आता उशिरा उठतात आणि उशिरा झोपतात. सो सम टिप्स यू कॅन टेक, लाईक अर्ली टू बेड. मी माझ्या पेशंट्स सांगते की तुम्ही एक चेंज करा, लाईक रात्री तुम्ही लवकर झोपायचा प्रयत्न करा. तुम्ही जर 12-1 वाजता झोपणार तर कसं तुमचे, बिकॉज जेव्हा आपण झोपतोय तर आपला एक स्लीप हार्मोन असते, मेलॅटोनिन, दॅट गेट्स रिलीज्ड अँड इट त्याचं बऱ्यापैकी रिलॅक्सिंग ॲक्शन असते. इट हॅज गॉट अ व्हेरी पॉवरफुल अँटीऑक्सिडंट इफेक्ट ऑल्सो. तर स्त्रियांवर तर स्पेशली त्याच्या एक अँटीऑक्सिडंट इफेक्टमुळे ते एग्सला चांगला ठेवतोय. सो यू गो टू बेड अर्ली. मग तुम्ही लवकर झोपला तर डेफिनेटली तुम्ही सकाळी लवकरच उठणार आहे. सो ते एक सायकल परत आपण निर्माण करतोय, अर्ली टू बेड, अर्ली टू राईज. ही खूप आपल्याला नॉर्मल वाटते गोष्ट की तर मला लवकर झोप येत नाही, मी 12-1 वाजता झोपते, त्याचं कारण मी तुम्हाला सांगते. बिकॉज आजकाल लोकांना मोबाईल बघितल्याशिवाय झोप येत नाही. पण ते उलट आहे. जर तुम्ही जितक्या वेळ तुम्ही मोबाईल बघितला, तुमचा स्क्रीन टाइम जास्त झाला तर यू विल नॉट स्लीप. प्लस तुमचा जो क्वालिटी ऑफ स्लीप आहे तेही कमी होते. द क्वालिटी ऑफ स्लीप इज व्हेरी बॅड. तर झोपायच्या आधी 1 तास पूर्वी, मी लिटरली OPD मध्ये पेशंटला सांगत असते की तुम्ही 1 तास पूर्वी रात्री मोबाईल बाजूला ठेवा अँड देन यू स्लीप.
अच्छा. 1 तास पूर्वीच तुमचा मोबाईल बंदच व्हायला पाहिजे. टीव्ही, स्क्रीन, एव्हरीथिंग, स्क्रीन टाइम शुड बी ऑफ. आणि मग तुम्ही झोपा. देन इट विल ऍड टू द क्वालिटी ऑफ स्लीप. सकाळी तुम्ही लवकर उठा. तर तुम्ही सकाळी लवकर उठला तर तुम्हाला एक्सरसाइजेसलाच वेळ मिळेल. बी इट एनी काइंड ऑफ एक्सरसाइजेस. मॉडरेट एक्सरसाइजेस इज सफिशियंट. 5 days a week मॉडरेट एक्सरसाइज ते करणं डुएबल आहे. यू कॅन डू इट. आणि स्वतःसाठी तेवढा 40-45 मिनिट्स काढणं एवढं काही अवघड नाहीये. तेवढं करू शकतो. येस. आणि एक्सरसाइजेस इन द फॉर्म ऑफ फास्ट वॉकिंग, किंवा तुम्ही स्विमिंग तुम्हाला करायला आवडते, सायकलिंग करायला आवडते, जॉगिंग आवडते, एनिथिंग, किंवा घरी तुम्हाला सिंपल योगासन तुम्ही करू शकता. महिला असं पण म्हणतात ना की आम्ही दिवसभर इतक्या सगळ्या गोष्टी करतो, घरची कामं करतो, त्यातच आमचा खूप सगळा एक्सरसाइज होऊन जातो आणि स्पेशली त्यासाठी आम्हाला वेगळा वेळ नाही काढायला जमत किंवा काय गरज आहे. मग करायचं त्यांनी तरी एक्सरसाइज नाही, तरीही त्यांनी एक्सरसाइजेस करायचं. बिकॉज ते एक कंटिन्युअसली आपल्या बॉडीचं जे एक्सरसाइजचं पिरियड असते 40 to 45 minutes, आर बॉडी इज कंटिन्युअसली वर्किंग. ते इम्पॉर्टंट आहे आणि ते एक सिस्टमॅटायझेशन आहे. सो असं हे नाही चालणार की घरगुती काम करते म्हणून आम्हाला एक्सरसाइजची गरज नाही. इट्स नॉट लाईक दॅट. एक्सरसाइजची गरज आहे, सगळ्यांनाच आहे. आणि अजून काय गोष्टींचा आपण म्हणजे काळजी घेतली पाहिजे, कुठल्या गोष्टी? अजून तेच आहे की स्पेशली द यंगर पॉप्युलेशन, आय विल से की त्यांनी डेफिनेटली अवॉइड इटिंग आउटसाइड फूड. हे त्यांच्या डेफिनेटली मोस्ट ऑफ देम दिस क्राऊड वन्स इन अ व्हाईल इट्स ओके. आपल्याला क्रेविंग्स होतात कधीतरी हे खायचं, दॅट इज ओके. बट जर तुम्ही निरंतर एक्सरसाइजेस करता, तुमचं लाईफस्टाईल इज ओके, तर हे जंक फूड विल नॉट अफेक्ट यू दॅट मच. बट तुमचं खूप रेग्युलर बेसिसवर जंक फूड इटिंग आहे, स्ट्रीट फूड, येस येस, दॅट कॅन बी डेंजरस. थँक्यू मॅम, तुम्ही आज वेळात वेळ काढून इकडे आलात आणि या सगळ्या गोष्टींबद्दल आम्हाला इतकी माहिती दिली. सो थँक्यू सो मच. मी याच्यावर एक फिनिश लाईन म्हणणार, अर्ली टू बेड अर्ली टू राईज मेक्स अ मॅन हेल्दी, वेल्दी अँड वाईज. ते एज ओल्ड सेइंग आहे. सो जर त्याच्या एक एक वर्ड आपण धरला तर वी कॅन डेफिनेटली मेक आवर लाईफ व्हेरी ब्युटिफुल. शुअर. थँक्यू सो मच. ओके, थँक्यू.